मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नर्मदा पुराण, त्याची फलश्रुती, शेवटचा व्हिडिओ। आज आपलं नर्मदा पुराण संपूर्ण समाप्त झालेले आहे। तर बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या। 1 महिन्यापासून आपलं नर्मदा पुराण सुरू होतं, तर भरपूर लोकांनी ऐकलं। ज्यांनी ऐकलं त्यांना नर्मदामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती झाली, नर्मदाला 108 परिक्रमा केल्याची पुण्यफळाची प्राप्ती झाली। त्यांचे पितर जर नरकात असतील तर ते पितरसुद्धा नरकातून बाहेर येऊन त्यांना आशीर्वाद देतील। त्यांना पितरांना मोक्षाची प्राप्ती झाली। आपल्या घरातील नजरदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, जे पण काही नवग्रह दोष असतील ते नवग्रह दोषसुद्धा दूर होतील। तुम्हाला याचं पुण्यफळ 6 महिन्यातच तुम्हाला दिसेल। ज्यांनी ज्यांनी हे पुराण ऐकले आहेत त्यांना 6 महिन्याच्या आतच फरक पडेल। ज्या काही इच्छा असतील तुमच्या त्या संपूर्ण पूर्ण होतील। तुमचा चेहरासुद्धा कोणी बघत असेल तरीसुद्धा त्याचे 7 जन्माचे पापे नष्ट होतील। तुमच्या शरीराला कोणाचा जर स्पर्श होईल तर त्या व्यक्तीच्या सुद्धा नर्मदा पुराण ऐकल्याची पुण्यफळाची प्राप्ती तर होईलच, पण त्याच्या 7 पिढ्यांचे सुद्धा जन्माचा उद्धार होऊन पातके नाहीसे होतील, असं हे नर्मदा पुराणमध्ये सांगितलेले आहे। तर आता अजून पुढे काय काय फलश्रुती आहे तर ते आपण ऐकूया। अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल। आता सौभाग्य तीर्थ महिमाचा हा शेवटचा अध्याय आपण ऐकूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। हे मुनिश्रेष्ठ मार्कंड म्हणाले, हे पार्थ, यानंतर त्रैलोक्यात विख्यात सर्व पापक्षय करणारे उत्तम सुवर्ण तीर्थ आहे। त्या संगमाजवळ श्री नर्मदा स्नान दुर्लभ आहे। हे राजा, त्या पुण्यक्षेत्रात ते स्थान हातभर आहे। त्या सुवर्णशिलकात स्नान करून परमशांती प्राप्त होते। सूर्य मूर्ती तयार करून बेलफळ व तुपासहित बिल्वपत्रांनी अग्नी प्रज्वलित करून हवन करावे आणि प्रार्थना करावी, हे जगन्नाथ माझ्यावर प्रसन्न व्हावे, माझी व्याधी नेहमी करता नष्ट करावी। जर ब्राह्मणांकरवी त्यांचे उत्तर दिले गेले तर यज्ञफल प्राप्त करावे आणि तेथे प्रसन्न चित्ताचे दान करून मरणानंतर स्वर्गाची प्राप्ती होते। उपास करून जो जितेंद्रिय शुक्ल पक्षात अष्टमीला भक्तिभावाने श्राद्ध करतो तो निज कुलातील 10 पूर्व व 10 पश्चात मनुष्याचा उद्धार करतो। जो सुवर्ण तसेच सुलक्षण गाय दान करतो तो अतिउत्तम स्थान प्राप्त करून घेतो। जेथे श्री महादेव निवास करतात तेथे श्री शिवशंकराचे पूजन करून शत्रूंवर विजय प्राप्त करता येते। मनुष्य व्याधरहित पुत्रवान व गुणवान होतो। हे राजा, हे उत्तम सुवर्ण तीर्थ सांगितले जाते। हे मार्कंड म्हणाले, याच्या जवळपास श्री नर्मदाच्या उत्तर तटावर त्रैलोक्यात प्रख्यात उत्तम करंडेश्वर तीर्थ आहे, जे सर्व दुःख सर्व पापहरण करणारे श्रेष्ठ तीर्थ आहे। हे राजेंद्र, त्यानंतर मनुष्याने पाप नाश करणाऱ्या अतिउत्तम दिव्य सौभाग्यकरण नावाच्या तीर्थात जावे। हे राजा, तेथे दुर्भाग्य स्त्री पुरुषाने स्नान करून पार्वती देवी सहित श्री महादेवाचे पूजन केल्यास त्यांना सौभाग्याची प्राप्ती होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। इंद्रिय वश करून अक्षय तृतीयेला रात्रंदिवस उपास करावा। शिवाय सत्पानिक स्वरूप ब्राह्मणाला निमंत्रण करून सुगंधित माळांनी भूषण करावे आणि तसेच पुष्पाने धूपाने सुगंधित करावे। यानंतर यथाशक्ती खीर व खिचडी भक्तिपूर्वक खायला देऊन त्यांना प्रदक्षिणा घालावी आणि म्हणावे, हे वृषभध्वज श्री महादेव, सपत्नी सहपत्नी देव देवेश, जसा आपला व पार्वती देवीचा कधी वियोग झाला नाही तसा आमचा कधी वियोग होऊ नये। जो कोणी ही कथा ऐकेल त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होय, त्यांच्या नवरा बायकोचे कधीही वियोग होऊ नये असा आशीर्वाद द्यावा। असे सांगितले की कधीही वियोग व्हायला नको। मग त्यांनी सपत्नीसह, जसा आपला पार्वती देवीचा कधी वियोग झाला नाही तसा आमचा सुद्धा वियोग होऊ नये, कारण हे सोमनाथ, मी दीनपणे आपली चिंता ध्यान करतो। ज्येष्ठ शुद्ध तृतीयेला अखंड सौभाग्य तीर्थात श्री नर्मदा जला स्नान दान केल्यास निजपतीपासून कधी वियोग होत नाही। राजा युधिष्ठिरने विचारले, कुरुपती दारिद्र्य शोक दुर्गती ज्यामुळे मिळत नाही ते सर्व कृपया मला सांगा। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंड म्हणाले, कुरुपता दुर्गती दारिद्र्य आणि शोक व दुर्गती ज्यामुळे कधीच मिळत नाही तर कुरूपता दुर्गती दारिद्र्य शोक विधवा 7 जन्म मिळत नाही। ज्यांनी हे नर्मदा पुराण ऐकले त्यांना दुर्गती
कधी मिळत नाही, कुरूपता कधी मिळत नाही, त्यांना चांगले शरीर प्राप्त होते, चांगले सौभाग्याची प्राप्ती होते, दारिद्र्य त्याच्या वाटेला कधी येत नाही आणि दुःख, शोक, आजारपणा येत नाही, विधवापणा त्या स्त्रीला कधी येत नाही. जो शिवपुराण आणि जे पुराण ऐकतो आणि जे नर्मदा पुराणाचे ज्यांनी श्रवण केले त्याला विधवापणा सुद्धा कधी येणार नाही. 7 जन्मापर्यंत तिला विधवा योग येणार नाही. कर्माने पापक्षय होतो. त्यासंबंधी मी आता तुम्हाला सांगतो. विशेषतः ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला तेथे भक्तीने स्नान करून पंचअग्नी तप करावा. निसंशय सर्व पापातून मुक्त होतो. पार्वती देवी व श्री महादेवाजवळ जो गुग्गळ जाळतो त्या पापक्षय होऊन तो स्वर्गात जातो असे शंकराने सांगितले. श्वेत, लाल आणि पिवळ्या रंगाचे अनेक कपडे ब्राह्मणास पती पत्नीस द्यावे आणि विविध गंधधुपाने यथाविधी पूजन करावे. गळ्यात माळा आणि केशर लेपन करावे. पत्नीला पार्वती देवी व ब्राह्मणाला श्री महादेव मानून आदराने त्यांना जलसहित दान द्यावे. कुंडल, सोन्याची अंगठी, करभूषण, सप्तधान्य आणि भोजन द्यावे. याशिवाय इच्छेनुसार अन्य दान सुद्धा द्यावे. सर्व दानाचे जे फल असते त्याच्या तिप्पट फल पुण्यक्षेत्री दान केल्यास मिळते. मात्र या तीर्थात ते निसंदेह 1000 पट होते. तो मनुष्य स्वर्गात श्री महादेवप्रमाणे अत्यातुक भोग उपभोगतो. त्यांचे निसंशय सौभाग्य असते. निपुत्रिकास पुत्र, निर्धनास निपुत्रिकास पुत्राची प्राप्ती होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि त्याला धनाची प्राप्ती होते. इच्छापूर्ती करणारे हे तीर्थराज श्री नर्मदा तटावर आहे असे हे रेवाखंडातील अखंड सौभाग्याच्या तीर्थाचा महिमाचा वर्णन होता. तर मी ते तुम्हाला श्रवण करवला. मग मुनिश्रेष्ठ मार्कंडे म्हणाले, त्यानंतर दारिद्र्य नाश करणाऱ्या 21 पिढ्या तारणाऱ्या उत्तम भांडार तीर्थात जावे. तेथे कुबेराने तप केल्यामुळे त्याच्यावर श्री ब्रह्मदेव खुश झाले. तेथे कुबेराने स्वधन दान केल्यामुळे त्यांना अक्षय धन प्राप्त झाले. तेथे जाऊन स्नान करून जो धन दान करतो त्याचा कधीच धननाश होत नाही. हे राजा, त्यानंतर सर्व पाप हरण करणारे त्रैलोक्यात प्रसिद्ध उत्तम रोहिणी तीर्थ आहे. राजा युधिष्ठिराने सांगितले, सर्व पाप नाश करणारे रोहिणी तीर्थाचे महात्म्य मी तुला सांगतो. हे सत्य सांगण्यास आपण समर्थ आहात. श्री मार्कंड म्हणाले, हे पांडव, घोर एकार्णवाद स्थावर जंगम नष्ट झाल्यावर त्या जलावर निद्रसित भगवानाच्या नाभीतून केसरांनी युक्त कमलपत्रामुळे सुंदर सूर्यमंडला समान उत्तम कमळ उत्पन्न झाले. त्यात कमळासमार चतुर्मुख श्री ब्रह्मदेव उत्पन्न झाले आणि त्यांनी भगवान श्री विष्णूला विचारले, मी काय करू? तेवढ्या श्री ब्रह्मदेवाच्या शरीरातून मरीची भगवान उत्पन्न झाले. शिवाय मरीचीपासून सर्व सृष्टी तयार करणे कश्यप झाले. त्यावेळी दक्षाच्या 50 कन्या झाल्या. दक्षाने त्यातील 10 धर्माला दिला, 13 कश्यपाला दिल्या, उर्वरित 27 कन्या चंद्राला दिल्या. त्यांच्यामध्ये रोहिणी नावाची जी कन्या होती ती सर्व स्त्रियांची आवडती होती. तसेच चंद्राची ही विशेष आवडती होती. तपश्चर्या अर्थ निश्चयपूर्वक समजून श्री नर्मदाच्या तटावर तिने महातप केले. 1 रात्र 2 रात्री 6 दिवस 12 दिवस 1 पक्ष 1 महिना अशा प्रकारे ती उपवास करीत स्वशरीर दुर्बळ करीत होती. तिने निरंतर दुर्गा देवीची आराधना केली. त्या पवित्र चेहऱ्यावर स्मित असलेल्या रोहिणीने श्री नर्मदाच्या जलात नित्य स्नान करून नियमाचे पालन केले. तेव्हा महाभाग्यशाली देवी नारायणी प्रसन्न होऊन म्हणाली, हे महाभाग, तुझ्या व्रत व नियमाने मी प्रसन्न झाले आहे. नर्मदामध्ये माता नर्मदाने म्हटले की मी तुझ्यावर खूप प्रसन्न झाले. तुला जो वर पाहिजे असेल तो मनवंचित तू निसंदेह मागून घे. तेव्हा चंद्रप्रिय रोहिणीने वर मागितला. आपल्या आशीर्वादाने त्वरित सर्व सवतीपेक्षा मी चंद्राचे अधिक प्रिय व्हावी. तेव्हा असेच होईल हा आशीर्वाद नर्मदा मातेने दिला. हा आशीर्वाद घेऊन भक्तपरायण देवाकडून स्तुती केल्यावर देवी अंतर्धान झाली. हे 69 तेव्हापासून रोहिणी चंद्राची सर्वात प्रिय झाली आणि त्रैलोक्यामध्ये आवडती सुद्धा झाली. त्या तीर्थात स्त्री पुरुषाने भक्तीने जर स्नान केले, या नर्मदा पुराणाचे श्रवण पठण केले, ती स्त्री आपल्या नवऱ्याची सर्वात आवडती स्त्री राहत जाईल आणि आवडती बायको राहील. तर ही त्या तीर्थामध्ये निस्ते स्नान केल्याने सुद्धा ती चंद्राची आवडती झाली आणि नियमाचे पालन करून तिन्ही लोकांमध्ये ती आवडती झाली. तिचा मान प्रतिष्ठेमध्ये वाढ झाला. जो कोणी या अध्यायाचे श्रवण पठण करेल तरी सुद्धा तिचा मान प्रतिष्ठा वाढेल आणि नवरा तिच्यावर खूप प्रेम करेल असे या कथेच्या अध्यायामध्ये सांगितले गेलेले आहे. त्या तीर्थात स्त्री पुरुषाने भक्तीने स्नान केल्यास पत्नी स्वपतीला रोहिणीसारखी सर्वात प्रिय झाली आणि त्रैलोक्यात आवडती झाली. त्या तीर्थात स्त्री पुरुषाने भक्तीने जर स्नान केले तर पत्नी आपल्या पतीची खूप आवडती होते, रोहिणीसारखी प्रिय असते. त्या तीर्थात जो देह त्याग करतो त्या पती पत्नीचा 7 जन्मापर्यंत वियोग होत नाही. जो ही कथा ऐकतो त्याला
अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. मार्कंडे म्हणाले, राजेंद्र, त्यानंतर सर्व पापांचा क्षय करणारे सेनापूर नावाने प्रसिद्ध अत्यम चक्रतीर्थात जावे. तेथे अभिषेकासाठी आलेल्या देवादिदेव श्री विष्णूने इंद्रादी देवासहित स्वामी कार्तिकेवर सेनापती होण्यासाठी अभिषेक केला. तारकासूर दानवाचा वध करण्यासाठी देवांच्या विजयासाठी भूदानाने ब्राह्मणाने विधीपूर्वक तृप्त करून शंख, नगारा, वीणा, मृदुंग, डब, झांजा वाजवला. स्वबलाने अहंकारी दानव त्या घोर वाद्यांचा आवाज करून देवांचा नाश करण्यासाठी अभिषेकासमोर आवाज करीत होते. हत्ती, घोडे, रथ, पायदळ या सहित आला. त्यानंतर त्या भयानक सेनेला महात्मा श्री विष्णूने शार्दूल धनुष्यातून सुटलेल्या अतितीक्ष्ण बाणांनी हत्ती, घोडे, रथांचा विध्वंस करून चक्र सोडले. स्वामी कार्तिकेने चारही बाजूंना व्याप्त भयानक चक्र पाहिले आणि तेथे राहणे सोडून महातप केले. लोक धारण करणाऱ्या श्री विष्णूने दैत्यांच्या नाशार्थ चक्र सोडले. त्या चक्राने विवळाच्या सेनेला जाळले व ते निर्मळ जलात पडले. श्री नर्मदाच्या प्रभावाने ते चक्र पापरहित झाले. ते भरतवंश उत्पन्न राजा, वर्षा ऋतूच्या शुक्ल पक्षातील द्वादशीला क्रोधावर ताबा मिळवलेला मनुष्य श्री विष्णूच्या प्रिय चक्रतीर्थावर जातो. तो सर्व पापातून मुक्त होऊन जातो. शिवाय यमराजाला पाहत नाही, यमदूत त्याला हात लावत नाही, यम यातना त्याला होत नाही, नरक यातनाचे त्याला तोंड पाहावे लागत नाही. जो रात्री जागरण करून श्री विष्णूला दीपदान करतो, एकाग्र चित्ताने श्री विष्णूचे स्मरण करतो, श्री राम राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यम राम नाम वराणने, असे ही एक लाईन 108 वेळा जो रात्री जागरण करून दीपदान करून एकाग्र चित्ताने भगवान विष्णूचे स्मरण करून हा मंत्राचा जप करतो, त्याला विष्णू सहस्रनामाचे जप केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. श्री विष्णू कथा श्रवण करतो, भयानक व्रत, पारक, चांद्रायन, सांतपन, देवरात्री व्रत करतो, तो मरणानंतर वैकुंठ लोकात जातो. दिनरात फिरणारे भयानक चक्र आणि यमलोकातील शाल्मली वृक्ष तो पाहत नाही. हे चक्रतीर्थाचे सर्व फल मी तुम्हाला सांगितले. ज्यांनी हे नर्मदा पुराण ऐकले त्यांना या फळाची प्राप्ती होईल. श्री मुनिश्रेष्ठ मार्कंडे म्हणाले, त्यानंतर पूर्वकालात श्री विष्णू निर्मित चक्रतीर्थाजवळ जावे. महापापनाशक धूमपात नावाच्या तीर्थात स्नान करावे. एकदा त्रैलोक्य पवित्र करणाऱ्या श्री नर्मदाच्या काठी हस्ताभूषणांनी युक्त निर्मळ चेहऱ्याच्या पुण्यवान सज्जन व धूप अर्धपात्रांनी युक्त जलराजाने वरून स्वबांधवासहित अंतपुरवासहित आलेत आणि मग चंद्रमंडला समान मोत्यांनी युक्त प्रवाळाच्या वेलींनी युक्त इंद्रा नीलमनांनी युक्त नद्यांचे स्वामी वर्णुनेने श्री नर्मदाला अर्घ्य दिल्यावर गंगादी सर्व नद्या, तापी, पयोशनी, नंदनी व पुण्यवाली, नलिनी आदी सर्व नद्यांनी अर्घ्य दिले. तेव्हा श्री नर्मदा म्हणाली, माझ्या दिव्य संगमात स्नान करून जो तर्पण करतो त्याच्या 7 कुल उत्पन्न पुरुषांना मी निसंशय तारते. त्यानंतर जलांजली देऊन समुद्र म्हणाला, हे वरुणने देवी, तुझ्यामुळे मी धन्य व कृतकृत्य झाले आहे. तू आली आहेस, तुझे कल्याण व्हावे, इथे मला पवित्र कर. श्री नर्मदा म्हणाली, हे महाभाग महोदधी, तू स्वतःच पवित्र आहेस. श्री मार्कंड म्हणाले, हे राजा, या प्रकारे शुभ कल्याणदायी उत्तम सिंहासनावर बसलेली भगवती श्री नर्मदा म्हणाली, हे महाभाग महोदधी, तू स्वतःच पवित्र आहे. श्री मार्कंड म्हणाले, हे राजा, या प्रकारे शुभ कल्याणदायी उत्तम सिंहासनावर बसलेली भगवती श्री नर्मदाचे समुद्राने पूजन केले. हे भरतवंश उत्पन्न राजा, पुरुकुस राजाशी तिचा विवाह झाला. पुरुकुसची पत्नी श्री नर्मदा गृहस्थमाने युक्त आहे. त्या श्रेष्ठ संगमात निश्चयपूर्वक सदा राहते. हे राजा, त्या महोत्सवात देवांनी पुष्पवृष्टी केली. शिवाय श्री नर्मदाचे तेथे स्वयंवरही झाले. तेथे जो श्राद्ध तसेच पितरांचे तर्पण करतो, स्वतःचे स्नान करतो, तो लाखो यज्ञाच्या फलाची प्राप्ती निसंशय करून मुक्त होतो. या प्रकारे त्रैलोक्यात पवित्र करणारी नर्मदा त्रैलोक्यात पूजनीय आहे. जो कोणी नर्मदा पुराणाचे श्रवण पठण करतो त्याला 108 परिक्रमा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. नर्मदामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. 12 ज्योतिर्लिंग तीर्थाचे यात्रा करून घेतल्या एवढ्या पुण्यफलाची प्राप्ती त्या व्यक्तीला मिळते. सर्व पापांचे नाश होते. हे महाभाऊ, तिचे अतुल महात्म्य तुम्हाला मी सांगितले. हे महाभाग, हे भक्तीने श्रवण करणारा रुद्रलोकात निसंशय जातो. हजारो वर्षापर्यंत तर रुद्रलोकातच सत्कारपूर्वक राहतो. या खंडात आदी मध्य अंत नर्मदाचे उत्तम महात्म्य जो भक्तीने श्रवण करतो, वाचतो, त्याला मनवंचित फलाची प्राप्ती होते. त्याच्या मनाच्या सर्व इच्छा कामना त्वरित पूर्ण होतात. जितेंद्रिय होऊन जो मनुष्य नर्मदाचे अतुल महात्म्य श्रवण करतो, या हे पुस्तक दान करतो, या कोणाला श्रवण करून पठन करून श्रवण करवतो, त्याला सर्व काम
मोक्ष अर्थसिद्धी प्राप्त होते. धूप दीप चंदनाची पुस्तकाचे पूजन करावे, तेथे दान करावे, तसेच ब्राह्मणाचे सुद्धा पूजन करावे. श्रवण व दानाने श्री नर्मदा नदी, श्री नर्मदा माता अति प्रसन्न होते. पांडू पुत्र, प्रत्येक तीर्थात सांगितलेले पुण्यफल नि महात्म्य ऐकून दानाचे सांगता करावी. या कारणास्तव दानाबद्दल ऐकून दान अवश्य करावे. पुण्याचे कारण दानच आहे. श्री मुनिश्रेष्ठ मार्कंड्याचे कथन श्रवण राजा युधिष्ठिराने अशा रीतीने अर्घ्य घेऊन ऋषीचे पूजन करून घोडे, हत्ती, रथ आणि बंधूसहित त्वरित तीर्थयात्रा करून नर्मदा उत्तर आणि दक्षिण तटावर स्नान करून डुबकी व जलपान केले. अशा या पुराणांचे त्यांनी सांगता करून ब्राह्मणाला दान दक्षिणा दिली. तर असे ह्या नर्मदा पुराणाची सांगता होती. तर मी ते तुम्हाला करवली. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे नर्मदा पुराण आवडले असतील. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि दानामध्ये फक्त तुमची एक कमेंट्स, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जर काही दान द्यायचं म्हटलं ब्राह्मणाला, या जो कोणी तुम्हाला नर्मदा पुराण या कोणतेही पुराण श्रवण पठण करवतो, तर दान सर्वात मोठे तुमचे दान म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब आणि एक कमेंट्स करून सर्वात मोठं दान मला तुम्ही करणार. तर कमेंट्स करून नक्की सांगावे की ज्यांनी ज्यांनी पुराणं ऐकली त्यांना हे पुराण कसे वाटले. माझा आत्मविश्वास वाढावा. जय श्री नर्मदा. हर हर नर्मदा. हर हर नर्मदा. हर हर नर्मदा. नमामि नर्मदे. जय जय शिवशंकर हरिशंकर. नमामि शंकर. हर हर नर्मदे. मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण